हॅलो किड्स. मागच्या आपल्या पार्टमध्ये आवर एन्व्हायरमेंट पार्ट 1मध्ये आपण काही गोष्टीचा स्टडी केला होता. आता त्याचा पुढचा पार्ट आपण आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये बेसिकली इंटरॅक्शन बिटवीन कंपोनंट्स ऑफ एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आणि इकोसिस्टीम इकॉलॉजी ह्याच्या संदर्भातली माहिती आपण ह्या पार्टमध्ये घेणार आहे. तुम्ही बघितलं असेल की व्हाय सर्टन ऑर्गॅनिझम्स आर फाउंड ॲट सर्टन प्लेसेस. म्हणजे बघा, आपण बऱ्याच वेळेला बघतो की काही ऑर्गॅनिझम्स जे आहेत तिथं काही आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा. चिनार किंवा ॲपल ट्री जे आहेत ते फक्त काश्मीरमध्येच सापडतात. त्याच्यानंतर जिराफ्स जे आहेत ते फक्त आफ्रिकामध्येच सापडतात. रिनोज जे आहेत ते इंडियामध्ये फक्त आसाममध्ये सापडतात. रिनोज आपल्याला इथं कोयनेच्या फॉरेस्टमध्ये दिसत नाहीत. त्याच्यानंतर पोलर बिअर जे आहेत ते फक्त पोलर रिजनमध्ये म्हणजे जिथं स्नो असतं थ्रूआउट इयर अशा ठिकाणी सापडतात. त्याच्यानंतर ह्यूज कॅक्टस आहेत ती फक्त डेझर्ट्समध्येच सापडतात. आपल्या इथं ह्यूज कॅक्टस आहेत, आपल्या इथं कॅक्टस दिसतात, पण ह्यूज कॅक्टस जी आहेत ती फक्त डेझर्टमध्ये सापडतात. असं का असावं बरं? म्हणजे तुम्हाला हा कधी प्रश्न पडला आहे का की हे ठराविक ऑर्गॅनिझम्स किंवा ठराविक ॲनिमल्स, ठराविक प्लांट्स ही ठराविक एरियातच का ग्रो होतात? बिकॉज दे हॅव अडॅप्टेड देमसेल्व्स टू दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. ह्याच्यामागं कारण असं आहे की तिथलं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटला ह्या ॲनिमल्सनी स्वतःला किंवा ह्या ऑर्गॅनिझम्सनी स्वतःला ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे. बघा, फॉर एक्झाम्पल आपण पोलर बिअरचं जर एक्झाम्पल घेतलं तर पोलर बिअर आपल्याला फक्त जिथं स्नो कंटिन्युअस कव्हर असतं, जिथं कोल्ड टेम्परेचर आहे अशा ठिकाणीच आपल्याला म्हणजे कुठं पोलार रिजनमध्येच आपल्याला ते पोलर बिअर सापडतं. ह्याला कारण काय तर तिथं जे काही एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्सला पोलर बिअरनी स्वतःला ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे. आपण ॲडॅप्टेशन ही गोष्ट शिकलेलो आहे. त्याच्या अंगावरती फर आहे, त्याच्यानंतर त्याच्या स्किनच्या खाली फॅट्सचा जाड लेअर आहे. हे सगळं का तर तिथल्या कंडिशनला त्यांनी स्वतःच्या सर्वायवलसाठी ॲडॅप्ट करून घेतलेलं आहे. दे लिव्ह लाईक कम्युनिटी डिपेंडंट ऑन ईच अदर ॲज वेल देअर नॅचरल एन्व्हायरमेंट. आता हे ज्यावेळी तिथं राहत असतात त्यावेळी काय होत असतं की तिथल्या कम्युनिटी म्हणून ते तिथं राहत असतात. एकटे असे नाहीत तर तिथल्या इतर जे काही तिथला फ्लोरा फाउना म्हणजे प्लांट्स ॲनिमल्स जे असतात त्यांच्याबरोबर ते एकत्र तिथं राहत असतात. आयसोलेटेड, सो एकटे बाबा कुठल्याच प्लांटशी, कुठल्याच ॲनिमल्सशी, कुठल्या ऑर्गॅनिझमशी काही रिलेशन नाही आहे असा ऑर्गॅनिझम आपल्याला कधीच सापडत नाही. तर तो काय असतो? कम्युनिटीमध्ये असतो आणि ते एकमेकांवरती प्लस तिथलं जे काही नॅचरल एन्व्हायरमेंट असतं त्याच्यावरती ते डिपेंड असतं. म्हणजे काय, तिथलंच प्लांट्स ते खात असतात, तिथली एअर ते ब्रीथ करत असतात, तिथल्या सॉईलचा यूज करत असतात, तिथलंच वॉटर यूज करत असतात. अशा प्रकारे ते एकमेकांवरती डिपेंड असतात. द एन्व्हायरमेंट कंप्रायझेस ऑफ सेव्हरल इंटरकनेक्टेड इकोसिस्टीम. आता एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टीम जिथं एकत्र काम करत असतात त्याला म्हटलं जातं एन्व्हायरमेंट. इकोसिस्टीम म्हणजे काय आता आपण ते बघूया. इट इज अ सिस्टम formed by the interaction of all living organisms with each other and with the physical and chemical factors of the environment in which they live. म्हणजे काय तर ही सिस्टीम म्हणजे काय थोडक्यात इकोसिस्टीमचा अर्थ काय तर हे बायोटिक अबायोटिक फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स. हे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात. एखादा ऑर्गॅनिझम असतो तो फूडसाठी दुसऱ्या ॲनिमलवर डिपेंड असतो किंवा प्लांटवर डिपेंड असतो. तो तिथलं सॉईल यूज करत असतो, तिथले प्लांट्स यूज करत असतो, तिथली एअर यूज करत असतो, तिथली वॉटर यूज करत असतो. म्हणजे काय तिथं त्यांची एकमेकांशी ह्या सगळ्यांची इंटरॅक्शन्स एकमेकांशी रिलेशन डेव्हलप झालेली असतात. मग त्याच्यामध्ये फिजिकल केमिकल फॅक्टर्स पण आहेत, लाईक सॉईल आहे, वॉटर आहे, एअर आहे, प्लस बायोटिक फॅक्टर्स पण आहेत. म्हणजे इतर तिथले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरियाज असतील, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यांचासुद्धा त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन चालू असते. दे आर ऑल लिंक्ड बाय ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मटेरियल. सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे सगळ्यांचं लिंकिंग काय असतं ते एकमेकांपासून एनर्जी घेत असतात आणि काही मटेरियल एकमेकांकडे ट्रान्सफर करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण समजू शकतो की फूड हे एनर्जीचंच एक हे आहे. म्हणजे फूड इज अ केमिकल एनर्जी, हे तुम्हाला माहिती आहे. तर हे एनर्जी ट्रान्सफर आणि मटेरियल ट्रान्सफरनी ती एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात. द ब्रँच विच डील्स विथ धिस इज कॉल्ड इकॉलॉजी. आणि हे जे काही सायन्स आहे इकोसिस्टीम स्टडी करण्याचं जे काही सायन्स आहे, ह्या इंटरॅक्शन स्टडी करण्याचं काही जे सायन्स आहे ती जी ब्रँच आहे त्याला म्हटलं जातं इकॉलॉजी. In ecosystem,
द लाईफ डिपेंड अपॉन अबायोटिक एलिमेंट्स ॲज सनलाईट, रेनफॉल, सॉईल. आता एखादी इकोसिस्टीम जर तुम्ही बघितली तर तिथलं जे काही लाईफ असतं ते तिथल्या अबायोटिक एलिमेंट्सवरती डिपेंड असतं. तिथं सनलाईट किती आहे, तिथं रेनफॉल कसा आहे, तिथली सॉईल कशी आहे, तिथला टोपोग्राफिकल जिओग्राफिकल एरिया कसा आहे, ह्या सगळ्यावरती टेम्परेचर किती आहे तिथं, तर ह्या सगळ्यावरती तिथलं लाईफ हे डिपेंड असतं. द ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिपेंड ऑन ईच अदर अँड इंटरॅक्ट विथ ईच अदर. बघा इथे एक चित्र दाखवलेलं आहे. तिथे एक ते तुम्हाला डिअर दिसतंय, पलीकडे एक फ्रॉग आहे, त्याच्या पलीकडे एक फॉक्स आहे, नंतर त्या वॉटरमध्ये आतमध्ये फिश आहेत, नंतर ट्रीज आहेत, ॲक्वेटिक प्लांट्स आहेत. हे सगळं काय आहे ते त्या एकूण इकोसिस्टीमचा हे सगळेजण पार्ट आहेत आणि ते एकमेकांशी काय करत असतात, इंटरॅक्ट करत असतात. मग इकोसिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत? लार्ज रेन फॉरेस्ट, ग्रासलँड्स, डेझर्ट्स, माउंटन्स, लेक, रिव्हर्स, ओशन्स, अगदी छोटं स्मॉल पॉन्ड किंवा अगदी एखादं पडल पाणी ज्याच्यात साठलेलं असतं छोटंसं, हे पडलसुद्धा. तिथंसुद्धा जर तुम्ही जवळ जाऊन त्या पडलमध्ये जर बघितलं, आता पाऊस आहे, तुमच्या आजूबाजूला घराच्या तिथं कुठंतरी थोडंसं पाणी साठलेलं असतं, तिथं जवळ जाऊन बघा, त्याच्यामध्ये छोटे छोटे प्लांट्स उगवलेले तुम्हाला दिसतील, काही इन्सेक्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील, एखादा छोटा फ्रॉग तिथं तुम्हाला दिसेल, त्या फ्रॉगला खायला दुसरा एखादा कोणतरी ॲनिमल तिथं आलेला दिसेल. म्हणजे काय, ते एक छोटं पडलसुद्धा काय करत असतं, एकमेकांच्यामध्ये तिथं इंटरॅक्शन चालू असतं आणि ते पडलसुद्धा एक इकोसिस्टीम म्हणून काम करत असतं. इथं वेगवेगळ्या इकोसिस्टम्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे, टेम्परेट फॉरेस्ट आहे, कोनिफेरस फॉरेस्ट आहे, ट्रॉपिकल ग्रासलँड आहे. हे आपण आता जिओग्राफीमध्ये ह्या गोष्टी पण शिकणार आहोत आपण. टेम्परेट ग्रासलँड आहे, मेडिटेरेनियन ग्रासलँड आहे, डेझर्ट, टुंड्रा, माउंटन, ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या सगळ्या एक प्रकारच्या इकोसिस्टीम आहेत. तिथलं प्रत्येक ठिकाणचं जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणची प्लांट्स वेगळी आहेत, तिथले ॲनिमल्स वेगळे आहेत, तिथलं एन्व्हायरमेंट, तिथलं एकूण सराउंडिंग वेगळं आहे, तिथले हॅबिटॅट्स वेगळे आहेत, सॉईल वेगळे आहे. सगळ्यामध्ये तुम्हाला तिथं व्हरायटी दिसून येते. इकोसिस्टीम हॅव डिफरंट जिओग्राफिकल झोन्स कॉल्ड बायोम्स. आता हे जे इकोसिस्टीम असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे जिओग्राफिकल झोन्स असतात, हे आपण तयार केलेले असतात. म्हणजे काय, आपल्याला ते आयडेंटिफाय व्हावं म्हणून ॲज पर जिओग्राफिकल रिजन्स आपण त्याचं डिव्हिजन केलेलं असतं, त्याला म्हटलं जातं बायोम्स. इथं जर तुम्ही बघितलं तर सॅव्हाना, डेझर्ट, त्याच्यानंतर तैगा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, मराईन इकोसिस्टीम, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, टंड्रा, हे सगळं काय आहेत, दीज आर ऑल बायोम्स वेगवेगळे. आता आफ्रिकन सॅव्हानाचं जंगल आहे ते एक वेगळा बायोम आहे. आपल्या इथलं समजा आपला इथला विचार करायचा म्हटला तर जे वेस्टर्न घाट्समधलं जंगल आहे, इट इज अ सेपरेट बायोम. दे हॅव इट्स ओन फिजिकल एन्व्हायरमेंट, फ्लोरा अँड फाउना. आता हे जे बायोम्स असतात तिथल्या त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवरती, तिथल्या टोपोग्राफिकल जिओग्राफिकल कंडिशन्सवरती तुम्हाला तिथला फिजिकल एन्व्हायरमेंट म्हणजे सॉईल, रॉक्स, तिथलं लँड, हे सगळ्या गोष्टी, प्लस तिथला फ्लोरा म्हणजे प्लांट्स आणि फाउना म्हणजे ॲनिमल्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळेपणा दिसून येतो. आणि ते पर्टिक्युलर ते आता समजा तुम्ही टंड्रामध्ये गेलात तर तिथं सगळं स्नो कवर आहे, बरोबर आहे. मग तिथले प्लांट्स टिपिकल प्लांट्स तुम्हाला तिथं दिसतील, त्याच्यानंतर तिथले ॲनिमल्स तुम्हाला दिसतील वेगळ्या प्रकारचे, त्याच्यानंतर तिथं जे वॉटर जे आहे ते वेगळ्या प्रकारचं नाही पण वेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजे स्नो फॉर्ममध्ये तुम्हाला सापडतं. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्या बायोमचं ते टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स, एन्व्हायरमेंट, फ्लोरा आणि फाउना सापडतं. आता ट्रॉफिक स्ट्रक्चर म्हणजे काय, ऑर्गनायझेशन अँड पॅटर्न ऑफ फीडिंग इन इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये आपण एक बघितलं की हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत हे एकमेकांवर डिपेंड असतात. बेसिकली दे डिपेंड ऑन ईच अदर फॉर फूड. आपण जर बारकाईने जर विचार केला तर सगळ्यात बेसिक नीड काय आहे, ते एकमेकांवर का डिपेंडंट असतात, तर फूडसाठी. आता फूड हे तुम्हालाही माहिती आहे की सोलर एनर्जी प्लांट घेतं, सनकडनं एनर्जी घेतं आणि त्याच्यापासून फूड बनवतं. म्हणजे काय, लाईट एनर्जी ते कन्व्हर्ट करतं केमिकल एनर्जीमध्ये. आपण फूड खातो म्हणजे काय करतो, ती केमिकल एनर्जी आपण प्लांटकडनं घेत असतो. अशा प्रकारे ही एनर्जी प्लांटकडनं दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे, त्याच्याकडनं दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे अशी ट्रान्सफर होत जाते. आणि ह्याच्यामध्ये ही जी एनर्जी ट्रान्सफर जी होत असते त्याच्यामध्ये जो एक पॅटर्न प्रत्येक इकोसिस्टीममध्ये ठरलेला असतो किंवा एक विशिष्ट प्रकारचं ऑर्गनायझेशन तुम्हाला दिसतं एनर्जी ट्रान्सफरसाठी, त्याला म्हटलं जातं तिथलं ट्रॉपिक स्ट्रक्चर. ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मॅटर लिंक ऑल कॉम्पोनंट्स. आणि हे जे ट्रान्सफर ऑफ एनर्जी आणि मॅटर जे आहे ह्याच्यामुळं काय झालेलं असतं, त्या इकोसिस्टीममधले बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक कॉम्पोनंट्स हे एकमेकांशी लिंक झालेले असतात. बघा इथे एक पिक्चर तिथं दाखवलेलं आहे.
तिथं सनलाईट ते ग्रीन प्लांट्स घेत आहेत, त्यांच्यापासून ते फूड तयार करतात. सो दे आर द प्रोड्युसर्स. त्याच्यानंतर त्या प्लांटवरती डायरेक्ट प्लांट ईट करणारे जे हार्बिवोरस आहेत त्यांना म्हटलं जातं प्रायमरी कन्झ्युमर्स, म्हणजे तिथनं एनर्जी त्या प्रायमरी कन्झ्युमर्सकडे गेली. त्यांना ईट करणारे सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत जे कार्निवोरस आहेत किंवा ऑम्निवोरस आहेत, म्हणजे तिथनं एनर्जी ती वरच्या लेवलमध्ये गेली. आणि सगळ्यात शेवटी टॉपला टर्शरी कन्झ्युमर्स, म्हणजे जे प्युअर कार्निवोरस ॲनिमल्स आहेत जे फक्त दुसऱ्या ॲनिमल्सना किल करून खातात, ते सगळ्यात वरती आहेत. म्हणजे काय होतं, प्लांट्सपासनं ती एनर्जी जी ट्रॅप झालेली होती सनलाईटमधली ती एकेका लेव्हलनी सरकत शेवटी टर्शरी कन्झ्युमरपर्यंत पोचलेली आहे. प्लांट्स यूज लाईट एनर्जी प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर अँड प्रोड्यूस फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हे तुम्हाला माहिती आहे, आपण हे शिकलेलं आहे. सो प्लांट्स आर कॉल्ड प्रोड्युसर्स. व्हाय? बिकॉज दे प्रोड्यूस द फूड. तुम्हाला ही गोष्ट पूर्णपणे माहिती आहे, आपण सायन्समध्ये प्लांट डाएटमध्ये पण शिकलो आहे की नेचरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, अर्थवरती फक्त ग्रीन प्लांट्स ही एकच ऑर्गॅनिझम्स अशी आहेत की जे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड प्रोड्युसर. ट्रॉफिक स्ट्रक्चर जर विचार केला तर सगळ्यात बेसला हे प्रोड्युसर्स येतात. अदर्स कॅनॉट मेक देअर फूड. दुसरे कुठलेही ऑर्गॅनिझम स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत. दे डिपेंड फॉर फूड ऑन अदर प्लांट्स ऑर अदर ॲनिमल्स. म्हणजे काय की ते थोडक्यात दुसऱ्यांनी तयार केलेलं किंवा दुसऱ्याच्या मार्फत ते फूड कन्झ्युम करतात. दॅट इज वाय दे आर कॉल्ड कन्झ्युमर्स. म्हणजे प्रोड्युसर्सकडनं कन्झ्युम करणारे ते सगळे कन्झ्युमर्स. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवल्स येतात. कोणाला कन्झ्युम करतं त्याच्याप्रमाणे त्या ट्रॉपिक लेवल्स चेंज होत जातात. फायनली डेड मॅटर इज इटन अप बाय डिकम्पोजर्स. सगळ्यात शेवटी ज्यावेळी हे सगळे ऑर्गॅनिझम्स, कुठल्याही ट्रॉपिक लेवलमधले ऑर्गॅनिझम्स असू दे, ज्यावेळी त्यांची डेथ होती, मग ते प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यावेळी डिकम्पोजर्सचं ते फूड असतं आणि ते काय करतात, ते डिकम्पोज करून डेड मॅटर तिथनं डिस्ट्रॉय करून टाकतात. सिक्वेन्शियल ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मॅटर इन द फॉर्म ऑफ फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स means from one consumer to another and then to decomposers is a trophic structure. मग ट्रॉपिक स्ट्रक्चर म्हणजे काय नक्की? तर हा जो सिक्वेन्शियल ट्रान्सफर आहे, प्रोड्युसर्सनी ती एनर्जी ट्रॅप केली, ते मॅटर सॉईलमधनं घेतलेले न्यूट्रिएंट्स ट्रॅप केले, त्याचं फूड तयार केलं, ते एनर्जी ते न्यूट्रिएंट त्यांनी काय केलं, वरच्या लेवलला ट्रान्सफर केलं, म्हणजे कन्झ्युमर्सला ट्रान्सफर केलं. तिथनं पुढं त्या कन्झ्युमर्सनी ते पुढच्या कन्झ्युमर्सला ट्रान्सफर केलं. अशा प्रकारे हे एनर्जी आणि मॅटर हळूहळू वरच्या लेवलमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि शेवटी ते डिकम्पोजर्सकडे दिलं जातं. फूड चेन. सिक्वेन्शियल ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मॅटर इन द फॉर्म ऑफ फूड फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स फ्रॉम वन कन्झ्युमर टू अनादर. म्हणजे काय? ऑटोट्रॉफ्स टू हेटेरोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे प्लांट्स, हेटेरोट्रॉफ्स म्हणजे अदर ऑर्गॅनिझम्स विच कॅनॉट प्रोड्यूस फूड. अँड देन टू डिकम्पोजर्स इज अ फूड चेन. ही जी चेन आहे, प्लांट्सवरती डिपेंड असणारे ॲनिमल्स, त्या ॲनिमल्सवरती डिपेंड असणारे ॲनिमल्स, त्यांच्यावरती आणखीन काही डिपेंड असणारे ॲनिमल्स आणि फायनली ह्या सगळ्यांवरती डिपेंडन्स असणारे डिकम्पोजर्स, ही एक चेन तयार होते तुम्ही जर बारकाईने बघितलं तर. अँड दिस इज कॉल्ड फूड चेन. इथं एक साईडला पिक्चर तुम्हाला दाखवलेले बघा, तिथं प्रोड्युसर्स दाखवलेत, ग्रास, ते सनलाईट आणि वॉटरपासून फूड तयार करतात. त्यांच्यावरती प्रायमरी कन्झ्युमर्स, म्हणजे इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, दे आर आर लॉट मेनी प्रायमरी कन्झ्युमर्स. ग्रास हॉपर त्याच्यावर फीड करतात, त्या ग्रास हॉपरवरती फ्रॉग फिडिंग करत असतो, त्या फ्रॉगला एखादा स्नेक त्याचं फूड म्हणजे फ्रॉग ते एखाद्या स्नेकचं फूड असतो, त्या स्नेकला ईगल खात असतो आणि ईगल ज्यावेळी डेथ होती त्यावेळी तो डिकम्पोजर्स म्हणजे फंगाय, बॅक्टेरिया हे जे काही आहेत ते त्याचं फूड असतं. म्हणजे कसं, प्रोड्युसर्सपासून सुरू झाली, तिथनं ग्रासहॉपर नंतर फ्रॉग, नंतर स्नेक, नंतर ईगल आणि फायनली डिकम्पोजर्स, अशी ही एक चेन तयार झालेली आहे. त्याला आपण म्हणतो फूड चेन. कारण का, प्रत्येक पहिली स्टेज ही दुसऱ्या स्टेजचं फूड आहे, म्हणून याला म्हटलं जातं फूड चेन. ॲज यू गो अप इन फूड चेन लेस फूड एनर्जी इज अवेलेबल. जसं तुम्ही त्या चेनच्या नेक्स्ट स्टेपला जात जाल, म्हणजे ग्रासमधनं तुम्ही ग्रासहॉपरपाशी आलात, ग्रासहॉपरपासून फ्रॉगपाशी, फ्रॉगपासून स्नेक, स्नेकपासून ईगल, ह्या त्याच्या स्टेप जर समजल्या तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की फूडची क्वांटिटी जी आहे ती हळूहळू कमी होत गेलेली दिसते. ग्रास तुम्हाला जर बघितलं तर नेचरमध्ये ग्रास प्रचंड प्रमाणात अवेलेबल असतं. त्या ग्रासपेक्षा ग्रासहॉपरचा नंबर कमी असतो. त्या ग्रासहॉपरवर फीड होणारे जे फ्रॉग आहेत त्यांचा नंबर ग्रासहॉपरपेक्षा कमी असतो. त्या फ्रॉगवरती फीड होणारे जे स्नेक्स आहेत त्यांचा नंबर फ्रॉगपेक्षा कमी असतो आणि त्या स्नेकवर फीड होणारे जे ईगल्स आहेत त्यांचा नंबर स्नेकपेक्षा कमी असतो.
लक्षात आलं? म्हणजे काय, जसं जसं तुम्ही फूड चेनच्या वरच्या लेवलला जाल तसं तसं काय होत जातं, फूड क्वांटिटी ही कमी होत जाते, म्हणजेच एनर्जी अवेलेबल ही हळूहळू कमी होत जाते आणि सगळ्यात टॉपला सगळ्यात कमी एनर्जी अवेलेबल असते. प्लांट्स मोर इन नंबर दॅन हर्बिवर्स म्हणजे काय बघा, आता इथं एक चित्र दाखवलेलं आहे. जे प्लांट्स असतात ही सगळ्यात फर्स्ट ट्रॉपिक लेवल समजली जाते. प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर्स, त्यांच्यापेक्षा हर्बिवर्स हे नंबरनी कमी असतात, कारण त्या हर्बिवर्सना ते सगळं ग्रास पुरलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा विचार केला तर थर्ड ट्रॉपिक लेवल म्हणजे जे कार्निवोरस आहेत त्यांचा नंबर हा हार्बिवोर्सपेक्षा आणखीन कमी असतो, कारण जो नंबर ऑफ हार्बिवोर्स आहेत ते त्या कार्निवोरसना पुरले पाहिजेत खायला. म्हणून ह्या पद्धतीने ती अरेंजमेंट ॲटोमॅटिकली नेचरनी ते बॅलन्स केलेलं असतं. पोझिशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इन अ फूड चेन इज इट्स ट्रॉफिक लेवल. आता ह्या प्रत्येक ऑर्गॅनिझमची त्या फूड चेनमध्ये कुठली लेवल आहे, कुठल्या स्टेपला तो ऑर्गॅनिझम आहे, ते म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची ट्रॉफिक लेवल. मग सगळ्यात इथं जर एक्झाम्पल अगदी सिम्पल बघितलं ह्या साईडच्या पिक्चरमध्ये तर ग्रास किंवा प्लांट्स दे आर द फर्स्ट ट्रॉफिक लेवल. त्याच्यानंतर जे डिअर आहे ते सेकंड ट्रॉफिक लेवल. मग आता ह्या ट्रॉफिक लेवलमध्ये जे हार्बिवोरस आहेत ते सगळे येणार, बफेलो, काऊज, ग्रासहॉपर्स, इतर छोटे इन्सेक्ट जे ग्रासवरती फीड होतात ते सगळे हॉर्बिवोरस कुठे येणार, सेकंड ट्रॉफिक लेवलला येणार. त्याच्यानंतर वरची एक लेवल येणार तिथं ऑमनिवोरस म्हणजे जे प्लांटवर पण डिपेंड आहेत आणि ॲनिमल्सवर पण डिपेंड आहेत. आणि सगळ्यात टॉपला फोर्थ जी ट्रॉफिक लेवल किंवा थर्ड ट्रॉफिक लेवलमध्ये कोण येतं तर जे प्युअरली हार्बिवोरस ॲनिमल्सवरती फूडसाठी डिपेंड आहेत म्हणजे कार्निवोरस हे येतात थर्ड ट्रॉपिक लेवल. आणि त्याच्यावरची ट्रॉपिक लेवल इथं दाखवलेली नाही कारण एवढे डेप्थमध्ये नाही आहे तुम्हाला. ती सगळ्यात वरची ट्रॉपिक लेवल असते ती म्हणजे डिकम्पोजर्स. बट ते ट्रॉपिक लेवलमध्ये कन्सिडर केले जात नाहीत का, कारण ते एनर्जी फायनली एन्व्हायरमेंटमध्ये न्यूट्रिएंट्सच्या फॉर्ममध्ये रिलीज करून टाकतात. ऑर्गॅनिझम्स फीडिंग इन डिफरंट फूड चेन्स ऑन सेम लेवल आर ऑन सेम ट्रॉफिक लेवल. आता फूड चेन वेगवेगळे आहेत बघा. मग अशी आपण एक फूड चेन बघितली ग्रासहॉपर, फ्रॉग. तसंच दुसरी फूड चेन आपण बघू शकतो कुठली, ग्रासहॉपर, रॅट, कॅट, मग त्याला खाणारा मोठा प्राणी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही फूड चेन वेगळी वेगळी असते. पण ह्या प्रत्येक फूड चेनमध्ये एका सेम लेवलवर असणारे सगळे ऑर्गॅनिझम ह्यांची ट्रॉफिक लेवल ही सेमच समजली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर विचार केला तर तो ग्रासहॉपर जो ग्रास खाऊन जगतो आणि हे डिअर जे ग्रास खाऊन जगतं तर हे दोघंही एकाच ट्रॉफिक लेवलला समजले जातात. ऑल हार्बिवोर्स आर ॲट सेम ट्रॉफिक लेवल. मग अशी मी तुम्हाला म्हटलं तसं की सगळे हार्बिवोर्स जे आहेत जे फक्त प्लांट इटर्स आहेत ते सगळे काय आहेत, मग आपल्यातली जे व्हेजिटेरियन जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत ह्युमन बिंग्स आपल्यातले ते सुद्धा कुठे येणार या हार्बिवोरसच्या लेवललाच म्हणजे सेकंड ट्रॉफिक लेवललाच येत असतात. आता तुम्ही जर बघितलं तर नेचरमध्ये एक ॲनिमल एकच फूड किंवा एक ऑर्गॅनिझम एकाच प्रकारचं फूड खात नाही, आपण व्हरायटी ऑफ फूड खात असतो, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जर नॉन व्हेजिटेरियन किंवा ऑमनिवोरस ॲनिमल जर घेतला तर आपणच एक्झाम्पल घेऊया. तर आपण काय करत असतो, चिकन खात असतो, मटण खात असतो, एग्स खात असतो, वेगवेगळे फ्रूट्स खात असतो, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स खात असतो. म्हणजे आपला डाएट कसा आहे, व्हरायटी ऑफ फूड आयटम्स आपण त्याच्यात घेत असतो. मग प्रत्येक ह्याच्यापासून ही फूड चेन वेगळी तयार होते. म्हणजे एका ठिकाणी जर आपण विचार केला तर आपण अनेक फूड चेनचे पार्ट आहोत. लक्षात येतं आहे तुमच्या. फॉर एक्झाम्पल आपण इथं बघूया, हे इथं पिक्चरमध्ये बघा एक खाली ग्रास दाखवलेलं आहे. त्या ग्रासवरती जगणारं एक डिअर आहे, एक ग्रासहॉपर आहे. त्या ग्रासहॉपरला खाऊन जगणारे 3 प्राणी आहेत. एक पिग दाखवलं आहे, एक फ्रॉग दाखवला आहे आणि एक रॅट दाखवला आहे. म्हणजे काय, आता त्या 3 फूड चेनचा पार्ट झाला तो ग्रासहॉपर. पुढे जाऊन बघितलं तर त्या फ्रॉगला खाणारे पुन्हा 2 आहेत, पिग पण आहे आणि स्नेक पण आहे. पिग इज ऑमनिवोरस, आपण हे बघितलेलं आहे. तर तिथं तुम्हाला दिसेल की ते फ्रॉगला खाणारे पुन्हा 2 ॲनिमल्स आहेत, रॅटला खाणारे पुन्हा 2 ॲनिमल्स आहेत. म्हणजे काय, एकच एक ऑर्गॅनिझम हा अनेक फूड चेनचा पार्ट असू शकतो. आणि ह्या सगळ्या फूड चेन मिळून काय होतं, एक वेबसारखं, एक नेटसारखं स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हणतो आपण फूड वेब. मोस्ट ऑर्गॅनिझम्स are part of more than one food chain to meet their energy requirement and such interconnected food chains form food web. मग अशा प्रकारच्या अनेक फूड चेन्स तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये दिसतील आणि ह्या इकोसिस्टममध्ये ज्या असतात ह्या सगळ्या फूड चेन ह्या इंटरकनेक्टेड असतात. म्हणजे एक अशी सेपरेट फूड चेन बाबा हां ही वेगळी असं नाही करता येत. तर त्या काय असतात, सगळ्या एकमेकांना कनेक्टेड असतात. मग आज जे फ्रॉगचं एक्झाम्पल आपण बघितलं ग्रासहॉपरचं, आता त्या ग्रासहॉपरला खाणारा फ्रॉग एकटाच प्राणी आहे का, नाही.
चिमण्या पण म्हणजे बर्ड्स पण त्याला खात असतात, त्याला रॅट पण खात असतो, त्याला फ्रॉग पण खात असतो, काही स्नेक्स पण त्याला खात असतात. मग त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमपासून एक एक फूड चेन वेगळी होत जाते. पण फायनली ह्या सगळ्या फूड चेन काय झालेल्या असतात, त्या इंटरकनेक्टेड असतात अँड दे फॉर्म ए वेब. आता इथं जर तुम्ही बघितले तर हे ॲरो जर तुम्ही लक्ष बघितले तर ॲरोमुळं कसं दिसतं तुम्हाला, एक असं नेट तयार झालेलं, एक वेब तयार झालेलं दिसतंय. सो दिस इज नथिंग बट अ फूड वेब. म्हणजे प्रोड्युसर्सनी तयार केलेली जी एनर्जी आहे, ट्रॅप केलेली जी एनर्जी आहे, ही ह्या व्हेरियस वेजनी ह्या इकोसिस्टीममध्ये, ह्या ॲनिमल्समध्ये डिस्ट्रीब्यूट होत 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 वरती जात असते. नंतर आहे इकॉलॉजिकल बॅलन्स. एनी चेंज इन वन पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट कॉजेस अ रिपल इफेक्ट ऑफ चेंज थ्रू आउट अदर पार्ट्स ऑफ द एन्व्हायरमेंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. एन्व्हायरमेंटमधल्या एखाद्या पार्टमध्ये जर एखादा चेंज झाला, काहीही फिजिकलमध्ये असू दे, केमिकलमध्ये असू दे, बायोटिकमध्ये असू दे, अबायोटिकमध्ये असू दे, तर तो त्या एरियापुरता किंवा तेवढ्यापुरता तो लिमिटेड राहत नाही. तर त्या चेंजचे रिपरकेशन्स जे आहेत किंवा त्याचे जे इफेक्ट्स आहेत हे तुम्हाला इतर सगळ्या ठिकाणी दिसून येतात. लक्षात येतं आहे? तर हे कशामुळे होत असतं, कारण ही एनर्जी ट्रान्सफर जी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे चालू असते. म्हणजे बघा, आता आपल्या इथं फूड जे तयार होतं, एक एक्झाम्पल घेऊया, दॅट इज नॉट द राईट एक्झाम्पल, पण एक आपण एक्झाम्पल घेऊया की बाबा आपल्या इथं कोकणात राईस तयार होतं, बरोबर आहे, पॅडीची फील्ड्स आहेत, तिथं राईस तयार होतं. हा राईस हा सगळीकडे जातो, वर्ल्डमध्ये एक्सपोर्ट केला जातो. किंवा मँगोचं एक्झाम्पल आपण बेस्ट घेऊया. मँगो आता कोकणमध्ये तयार होतो, पण हा मँगो सगळीकडे एक्सपोर्ट करून ऑल ओव्हर वर्ल्ड जातो. मग जर कोकणमध्ये जर काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आली, रेनफॉल जास्त झाला किंवा एखाद्या वर्षी मँगो आलेच नाहीत, तर त्याचा इफेक्ट कुठं होणार आहे, सगळीकडे. जिथं जिथं लोक मँगो खातात त्यांना मँगो मिळणार नाही आहे. मग ते कोकणापुरतंच लिमिटेड आहे का? नाही, तो फॉरेनमध्ये सुद्धा जातो, म्हणजे तिथल्या लोकांना सुद्धा मँगो मिळणार नाही. हे एक तुम्हाला समजावं म्हणून मी एक्झाम्पल देतो आहे. पण अशा गोष्टी एन्व्हायरमेंटमध्ये नॅचरली घडत असतात आणि त्याचे खूप लांबपर्यंत किंवा डिस्टन्सपर्यंत त्याची तुम्हाला इफेक्ट्स बघायला मिळतात. This interdependence of the elements within the food chain helps us to maintain the balance in the ecosystem known as ecological balance. आता हा इंटरडिपेंडन्स जो आहे इलेमेंट्सचा एकमेकांवरती, मगाशी आपण फूड चेनचं बघितलं, फूड वेब बघितलं, त्याच्या आधी इकोसिस्टीममधली त्यांची इंटरकनेक्टिव्हिटी बघितली. हे सगळं जर बघितलं तर एक विशिष्ट प्रकारचा बॅलन्स नेचरमध्ये कंटिन्युअसली मेंटेन केलेला असतो. कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर जात नाही, कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या खाली जात नाही. जर तसं झालं तर त्याचे वाईट इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात. मग हे काय करत असतं, नॅचरली एन्व्हायरमेंट त्याची काळजी घेत असतं. समजा एखादा फॅक्टर जर वाढायला लागला तर तो ॲटोमॅटिकली कमी करून त्याच्या लेवलला आणला जातो. एखादा कमी व्हायला लागला तर तो पुन्हा ॲटोमॅटिकली ग्रो करून त्या लेवलला आणला जातो. अशा प्रकारे एकूण ओव्हरऑल एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे किंवा इकोसिस्टीमचा किंवा इकॉलॉजीचा जो बॅलन्स आहे तो मेंटेन केला जातो आणि त्याला म्हणलं जातं इकॉलॉजिकल बॅलन्स. आता हे इकॉलॉजिकल बॅलन्सची काय आपण एक्झाम्पल बघूया, म्हणजे आणखीन डिटेलमध्ये तुम्हाला समजायला मदत होईल. इफ प्लांट लाईफ गेट्स अफेक्टेड बाय एनी फिजिकल चेंजेस लाईक रेनफॉल ऑर टेम्परेचर राईज, हार्बिवोर्स अँड कार्निवोर्स ऑल्सो गेट अफेक्टेड. बघा हां, कसं समजा, आता मी मँगोचं एक्झाम्पल दिलं, तसं समजा असं तुम्ही समजून चाला की एक ग्रासलँड आहे मोठीच्या मोठी. आता तिथं जे ग्रास उगवणार आहे त्याच्यावरती तिथले ॲनिमल्स डिपेंड आहेत फूडसाठी. समजा एखाद्या वर्षी तिथे पाऊस पडला नाही आणि सगळं ग्रास ड्राय होऊन गेलं, तर तिथं जे हार्बिवोरस ॲनिमल्स आहेत त्यांना फूड अवेलेबल होणार नाही, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, त्या तिथलं ग्रासचं पॉप्युलेशन किंवा ग्रासचा नंबर कमी झाल्यामुळे, फूड कमी झाल्यामुळे तिथले हार्बिवोर्स जे आहेत त्यांना फूड अवेलेबल होणार नाही. नॅचरली काय होणार आहे, त्यांच्यावर डिपेंड असणारे जे कार्निवोर्स आहेत त्यांनासुद्धा फूड मिळणार नाही. म्हणजे काय, एक पार्ट अफेक्ट झाला प्लांट, तर त्याच्यामुळं संपूर्ण तिथली जी काही इकोसिस्टीम आहे किंवा तिथले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या प्रत्येकावर त्याचा परिणाम झाला. अशा प्रकारे हे एकमेकांवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट फायरमध्ये काय होतं की मोठाच्या मोठा लार्ज एरिया फॉरेस्टचा जळून जातो, त्याच्यात बरेचसे प्राणी पण किंवा ऑर्गॅनिझम्स पण जळून जातात, पण जे काही शिल्लक राहतात त्यांना फूड राहत नाही अँड दे डाय बिकॉज ऑफ हंगर.
मग त्याच्यावरती डिपेंड असणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांनाही फूड मिळत नाही, दे ऑल्सो डाय बिकॉज ऑफ हँगर. म्हणजे एक एन्व्हायरमेंटल चेंज हा एवढा लाँग टर्म इफेक्ट करू शकतं. किंवा दुसरं एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता ग्लोबल वॉर्मिंगचं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की टोटल ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर वाढत चाललं आहे. आता आपल्या इथं समजा जर टेम्परेचर वाढलेलं असेल तर आपल्याला काय असं नाही आहे की कराडपुरताच त्याचा इफेक्ट येणार. नो, ह्याचा इफेक्ट पोलर आईस कॅप जे आहेत तिथपर्यंत होतोय. मग कारण हे ॲटमॉस्फिअर ॲज सच एकच बॉडी आहे ना, त्यामुळं असं नाही होणार की फक्त कराडमध्ये टेम्परेचर राईज झालं आणि त्याचा इफेक्ट दुसरीकडे नाही झाला. तर ओव्हरऑल त्याचा इफेक्ट हा सबसाईड होत हळूहळू होत असतो. दुसरं एक्झाम्पल बघूया. चेंज इन वन पॉप्युलेशन ऑल्सो अफेक्ट द अदर्स. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन म्हणजे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये जर काही डिफ्लेक्शन्स आली किंवा जर चेंजेस आले तर त्याच्यामुळं इतर ऑर्गॅनिझम्सच्या पॉप्युलेशनवरती सुद्धा फरक पडतो. टू मेनी हार्बिवोर्स लेस फूड, मेनी विल डाय ऑफ हंगर. समजा असा एक विचार करून चाला की एक ग्रासलँड आहे किंवा एक फॉरेस्ट आहे आणि तिथं हार्बिवोरस जे ॲनिमल्स आहेत त्यांचा नंबर प्रचंड वाढला, डिअर्सचा नंबर अचानक वाढला, रॅबिट्सचा नंबर अचानक वाढला, तर जे काही तिथं ग्रास किंवा जे काही ग्रीन फूड अवेलेबल आहे ते त्या सगळ्यांना पुरणार नाही आहे. मग काय होणार? पहिली गोष्ट म्हणजे फूडसाठी त्यांच्यात कॉम्पिटिशन होणार, बरोबर आहे, त्याच्यात काही ॲनिमलची डेथ होणार. मग फूड संपल्यानंतर हंगरमुळे त्यातले काही ॲनिमलची डेथ होणार. आता बघा, हार्बिवोरसचा नंबर वाढला, ग्रास इटर्सचा नंबर वाढला, ग्रासच्या सोर्सवरती प्रेशर आलं, ग्रास संपल्यामुळे हार्बिवोरस संपले. हार्बिवोरसवर डिपेंड असणारे जे कार्निवोरस आहेत, आता आपण असं समजत होतो की मग हार्बिवोरस भरपूर आहेत मग कार्निवोरसला फूड भरपूर अवेलेबल आहे, पण नाही. हार्बिवोरसची डेथ सुरू झाल्यानंतर कार्निवोरस स्टार व्हायला लागतात आणि कार्निवोरसचं सुद्धा मग हंगरमुळे डेथ होते. म्हणजे काय की एक कुठलाही ह्याच्यातला फॅक्टर जर अफेक्ट झाला तर त्याचा परिणाम काय होतो हा टोटल तिथल्या सगळ्याच नॅचरल फॅक्टर्सवरती किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवरती तुम्हाला दिसून येतो. असं समजा की कार्निवोरसची संख्या प्रचंड वाढली, ते काय करणार, प्रत्येकाला फूड पाहिजे, त्यामुळे सगळे हार्बिवोरस त्यांनी संपून टाकले. आता पुढे काय, त्यांना फूड नाही अवेलेबल, मग काय होणार, कार्निवोरस पण मरून जाणार. लक्षात घ्या, म्हणजे त्यांचे पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून ते जगणार असं नाही, कारण फूड तर नॅचरली सगळ्यांना हवंच आहे. तर अशा प्रकारे काय असतं की हे एकमेकांवर डिपेंड असतात. मग हा बॅलन्स हा नॅचरली मेंटेन केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन अचानक वाढलं काही कारणामुळे तर कुठली तरी साथ येते किंवा कुठली तरी एपिडेमिक्स होतो किंवा काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीज येतात आणि त्याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझम्सचा नंबर हा पुन्हा कंट्रोलमध्ये आणला जातो. हे सगळं मेकॅनिझम नॅचरल आहे, ॲटोमॅटिक त्याचं ते काम करत असतं. ह्याच्यात ह्युमन इंटरफिअरन्सचा कुठंही संबंध येत नाही किंवा आपल्याला काही करायची गरज पडत नाही. सो नेचर इज ऑलवेज केपेबल ऑफ टेकिंग इट्स ओन केअर. आणि तसंच उलटं पण, म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की कार्निवोरसची संख्या वाढली, हार्बिवोरसचा नंबर ॲटोमॅटिक कमी होत जाणार आणि पुन्हा सगळी इकोसिस्टीम ही धोक्यात येणार आहे. आता ह्युमन एन्व्हायरमेंट, एव्हरीथिंग क्रिएटेड बाय मॅन, हिज सोशल कल्चर, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक सिच्युएशन इज ह्युमन एन्व्हायरमेंट. ह्युमननी किंवा मॅननी जे जे काही नेचरमध्ये क्रिएट केलेलं आहे, मॅन मेड म्हणतो आहे मी, मग त्याच्यामध्ये त्याचं सोशो कल्चरल आस्पेक्ट्स असतील, हाऊस असतील, रोड्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, पॉलिटिकल इश्यूज असतील, इकॉनॉमिक सिच्युएशन्स असतील, हे सगळं काय आहे, इट इज अ पार्ट ऑफ ह्युमन एन्व्हायरमेंट. ह्युमन्स ॲडॉप्टेड टू नॅचरल एन्व्हायरमेंट्स बाय मॉडिफाईंग देअर नीड्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यात हुशार प्राणी समजला जातो, त्यामुळं आपण काय होतो, आपण कुठल्याही एखाद्या ॲडव्हर्स कंडिशनला स्वतःला फास्ट ॲडॅप्ट करून घेतो. काय करतो आपण, ॲडॅप्ट करतो म्हणजे आपल्या बॉडीली चेंजेस होत नाहीत, आपण बिहेवियरल चेंजेसनी आपण ते ॲडॅप्टेशन करत जातो. फॉर एक्झाम्पल, असं समजून चाला की कराडमध्ये आता मॉडरेट टेम्परेचर असतं, पण उद्या अचानक असं व्हायला लागलं की कराडचं टेम्परेचर एकदम ड्रॉप झालं, मग आपण काय करणार, कराड सोडून जाणार का? नाही. आपण काय करतो, आपले बिहेवियरल ॲडॅप्टेशन्स, मग काय करतो, आपण वुलनचे कपडे घालायला लागतो. थंडीत घालतो ना आपण स्वेटर, आता पावसाळ्यात मग आपण रेनकोट वापरतो, उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडे वापरतो. म्हणजे काय की आपण बिहेवियरल चेंजेस करून त्या ॲडव्हर्स कंडिशनला इतर ऑर्गॅनिझमपेक्षा खूप फास्ट ॲडॅप्ट करू शकतो. आणि हे कसं करतो, बाय मॉडिफाईंग आवर नीड्स. लक्षात आलं. आता बघा, तुम्ही फॉर एक्झाम्पल डेझर्टमध्ये गेलात तर डेझर्टमधला जो तिथं राहणारा जो माणूस आहे त्याचं बिहेवियर आपल्यापेक्षा पूर्ण वेगळं असतं. त्याचे कपडे वेगळे आहेत, त्याचे घरं वेगळे आहेत, त्यांचं फूड वेगळं आहे,
त्यांचं तिथले डोमेस्टिकेट ॲनिमल्स वेगळे आहेत, तिथं क्रॉप्स येणारी ती वेगळी आहेत. तेच तुम्ही डेझर्टमधनं समजा आफ्रिकन एखाद्या जंगलात गेलात किंवा अशा ठिकाणी गेलात की जिथं रेनफॉल जास्त आहे, तर तिथलं तुम्हाला आणखीन वेगळं चित्र दिसून येतं. तेच उठून तुम्ही टंड्रामध्ये किंवा पोलार रिजनमध्ये किंवा जिथं कंटिन्युअस स्नो किंवा कोल्ड टेम्परेचर असतं अशा ठिकाणी सायबेरियामध्ये गेलात तर तिथलं तुम्हाला आणखीन वेगळं दिसेल. म्हणजे काय, माणूस प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकतो. तो काय करतो, स्वतःच्या नीड्स मॉडिफाय करतो आणि तिथल्या हार्श कंडिशनला स्वतःला मॅच करून घेतो. मॅन लर्न न्यू वेज टू यूज अँड चेंज एन्व्हायरमेंट. हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण काय करतो, आपण एन्व्हायरमेंटला आपल्याप्रमाणे चेंज करायला शिकवतो. आपण डॅम्स बांधले, आपण वेगवेगळे क्रॉप्स घ्यायला सुरुवात केली. हे नॅचरल आहे का? नाही. हे सगळं आपण घडवलेलं आहे. पूर्वी काय अशी शेती नव्हती नेचरमध्ये, ही शेती आपण करायला लागलो. ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आपण आणल्या, क्रॉप्स आपण ग्रो करायला लागतो. त्याच्यानंतर ॲनिमल्स त्यांनी पाळायला सुरुवात केली, घरं बांधायला सुरुवात केली, रोड्स करायला लागला. म्हणजे काय, तो स्वतःच्या यूजसाठी, स्वतःच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी एन्व्हायरमेंटमध्ये चेंज करायला लागला. फॉरेस्ट क्लिअर केली त्यांनी, रिव्हर्स ब्लॉक केल्या, तिथं डॅम्स बांधले, काही ठिकाणी तर रिव्हर्सचा फ्लो फिरवला. चायनाचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी तो आपल्या गरजेनुसार एन्व्हायरमेंट चेंज करत गेला. टू ग्रो क्रॉप्स, डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स, लीड अ सेटल्ड लाईफ. कसं कसं होत गेलं, क्रॉप्स सुरू केले त्याने, हे तुम्हाला माहिती आहे, सगळं हिस्ट्रीमध्ये हे झालेलं आहे. डोमेस्टिकेशन सुरू केलं, सेटल्ड लाईफ जगायला लागला, व्हील इन्व्हेंट झालं, सरप्लस फूड वॉज प्रोड्युस्ड, बार्टर सिस्टीम इमर्ज्ड, ट्रेड स्टार्टेड, कॉमर्स डेव्हलप्ड. मग व्हीलचा इन्व्हेंट झाल्यानंतर आणखीन त्याची डेव्हलपमेंट होत गेली. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन एनेबल्ड लार्ज स्केल प्रोडक्शन. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, कारखाने तयार झाले, फॅक्टरीज तयार झाल्या, मशीन्स वापरायला लागले, लार्ज स्केलवरती प्रोडक्शन व्हायला लागलं. ट्रान्सपोर्टेशन बिकेम फास्टर. पूर्वी बुलेट कार्ट किंवा हॉर्स रायडिंग किंवा हॉर्स वापरत होते ट्रान्सपोर्टेशनसाठी. मग कार्स आल्या, कार्सनंतर एरोप्लेन्स आली, शिप्स आली, सबमरीन. म्हणजे एक 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 त्याच्यामध्ये जास्त जास्त डेव्हलप होत करत आपण आता इथपर्यंत पोचलो. इन्फॉर्मेशन रिव्होल्युशन झालं, कम्युनिकेशन इझियर झालं, स्पीडी झालं. आज इथं बसून मी आत्ता ह्या मिनिटालासुद्धा मी अमेरिकेतल्या एखाद्या कुठल्या तरी माणसाशी तुमच्याशी बोलता बोलू शकतो. इतकं ह्या सगळ्या गोष्टी फास्ट झाल्या. हे सगळं ह्युमननी का केलं, तर स्वतःच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी. ह्या बेसिक नीड्स नाही आहेत, पण त्याच्या ज्या नीड्स, जसं तो मॉडर्न लाईफ जगायला लागला तशा त्याच्या नीड्स वाढत गेल्या आणि त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी त्यांनी हे सगळे चेंजेस एन्व्हायरमेंटमध्ये घडवून आणले. To improve their quality of life, humans have indiscriminately exploited the natural environment by disturbing delicate equilibrium and led to environmental degradation. हे सगळ्यात वाईट आहे. आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी कोणताही विचार न करता इनडिस्क्रिमिनेटली आपल्या लाईफची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून आपण काय करत गेलो, हे नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे ते एक्सप्लॉइट करत गेलो, ओरबाडलं अक्षरशः. कुठलाही विचार केला नाही. पाहिजे तशी फॉरेस्ट कट केली, पाहिजे तसे नद्या बुजवून टाकल्या, पाहिजे तसे ओढे बुजवून टाकली, तिथं घरं बांधली. जी लँड ॲग्रिकल्चर लँड होती, जिथं फॉरेस्ट होती, ती सगळी पाडून तिथलं फॉरेस्ट काढून तिथं बिल्डिंग्स बांधल्या, तिथं वेगवेगळे अर्बनायझेशन झालं. हे सगळं करत असताना आपण एन्व्हायरमेंटचा विचार कधीच केला नाही. त्यामुळं काय झालं, जो इकॉलॉजिकल बॅलन्स आपण मगाशी जो बघितला, हा इतका डेलिकेट असतो की तो आपल्या ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे डिस्टर्ब व्हायला लागलेला आहे आणि तिथनं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे एन्व्हायरमेंटची खराबी व्हायला सुरुवात झाली. रिझन्स काय काय आहेत? इंडस्ट्रियलायझेशन आहे, ॲग्रिकल्चर आहे, अर्बनायझेशन आहे, डिफॉरेस्टेशन आहे, मायनिंग आहे, कितीतरी ॲक्टिव्हिटीज आहेत. बऱ्यापैकी आपल्या ज्या सगळ्या मॉडर्न लाईफमधल्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट आहेत. आपण एन्व्हायरमेंटला तिथं हार्म करतो आणि आपली गरज भागवून घेतो. ह्याचे इफेक्ट काय काय झाले एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचे? लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. व्हरायटी इन प्लांट्स अँड ॲनिमल्स जी होती इतकी, ती कमी व्हायला लागली, कारण फॉरेस्टच आपण डिस्ट्रॉय करून टाकली. त्या फॉरेस्टमध्ये राहणारे जे काही बायोडायव्हर्स ॲनिमल्स होते, प्लांट्स होते, त्या आता नष्टच झाल्या पृथ्वीवर. म्हणजे डायनॉसॉर हे एक एक्झाम्पल झालं, ते नॅचरली झालेलं आहे. पण इंडियन चिता किंवा असे काय डोडोज वगैरे हे जे काही ॲनिमल्स आहेत ते हळूहळू काय व्हायला, एक्सटिंक्ट व्हायला लागले. म्हणजे काय, हळूहळू बायोडायव्हर्सिटी कमी होत चाललेली आहे. आणि ही बायोडायव्हर्सिटी इक्विलिब्रियमसाठी म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्ससाठी खूप 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 इम्पॉर्टंट असते बाळांनो, लक्षात घ्या. कारण का, हा प्रत्येक ऑर्गॅनिझम कुठलाही, इवन आपल्या घरातला डास हा सुद्धा
असा उगाचच विदाऊट रिझन बनवलेला नाही आहे नेचरने. त्या डासाचं सुद्धा त्या नेचरमध्ये काहीतरी रोल आहे. त्यामुळं प्रत्येक ॲनिमल नो नॅचरल थिंग इज वेस्ट. प्रत्येक नॅचरल थिंगला त्याचा रोल असाइन केलेला असतो आणि तो रोल तो स्वतः व्यवस्थित पार पडत असतो. म्हणून हा इकॉलॉजिकल बॅलन्स टिकून राहिलेला असतो. मग त्याच्यातला जर एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादा स्टेप जर तिथनं डिस्ट्रॉय झाली तर हा इकॉलॉजिकल बॅलन्स काय होतो, इम्बॅलन्स व्हायला लागतं आणि त्याचे लॉंग टर्म इफेक्ट हे तुम्हाला सगळ्या एन्व्हायरमेंटवरती झालेले दिसून येतात. डॅमेजिंग नॅचरल रिसोर्सेस ड्यू टू पोल्युशन, ओव्हर एक्सप्लॉयटेशन, ऑब्लिटरेशन. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस कुठले कुठले तुम्हाला माहिती आहेत. एअर, वॉटर, सॉईल, नंतर सॉईलमधनं मिळणारे इतर मिनरल्स आहेत, वूड आहे, फॉरेस्ट आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत. ह्याचा आपण काय करायला लागलो, एकतर ह्याचा ओव्हर यूज करायला लागलो, ओव्हर एक्सप्लॉइट करायला लागलो. त्यामुळे त्याचं पोल्युशन व्हायला लागलं. एअर पोल्युशन होतं आहे, वॉटर पोल्युशन होतं आहे. त्यामुळं काय व्हायला लागले, हे नॅचरल रिसोर्सेस हळूहळू डिग्रेड व्हायला लागलेले आहेत. हे आपण वॉटरमध्ये पण शिकलो आहे बघा. जे काही वॉटर, फ्रेश वॉटर शिल्लक आहे ते पण आपण आता काय करतो आहे, पोल्यूट करून आणखीन खराब करतो आहे इंडस्ट्रियलायझेशनसाठी, बाकीच्या यूजसाठी. ओव्हर एक्सप्लॉयटेशन करतो आहे, ऑब्लिटरेशन. त्यातले तर काही आपण टोटल डिस्ट्रक्शनच करून टाकलं. आता शिल्लकच नाही आहे त्याच्यातलं काही. म्हणजे काय व्हायला लागलं की हे नॅचरल रिसोर्सेस ज्याच्यावरती आपण डिपेंड आहोत. उद्या असा विचार करा, जर सगळी एअर जर पोल्यूट झाली, खराब झाली, तर हाऊ विल यू ब्रीद अँड व्हॉट विल यू ब्रीद. सगळं फ्रेश वॉटर जर खराब झालं किंवा डिस्ट्रॉय झालं तर तुम्ही पिणार काय. आणि ह्या तर बेसिक गरजा आहेत. मग ह्याच्यावरती आपण आता लक्ष द्यायला पाहिजे. कारण हे जर डिस्ट्रॉय झालं किंवा हे जर असंच खराब होत गेलं तर डे विल कम देअर विल बी नो ह्युमन बिईंग फाउंड ऑन धिस अर्थ. ह्या अर्थवरती तुम्हाला ह्युमन बिईंग नव्हे कुठलंच लाईफ दिसणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्यासाठी नाहीत, तर नेचरमधले जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्यांना ह्या गरजेच्या असतात. कॉजेस ऑफ एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. हे डिग्रेडेशन होण्याची कॉजेस कुठली कुठली आहेत आत्ता आपण बरीचशी डिस्कस केली. थोडी ब्रीफमध्ये आपण बघूया. इनॲप्रोप्रिएट लँड यूज म्हणजे काय, बॅड फार्मिंग टेक्निक्स, ओव्हर कल्टिवेशन, ओव्हर ग्रेझिंग, भरपूर प्रमाणात फर्टिलायझर्स घालायची, झालं ते सॉईल सगळ्या अनफर्टाईल होऊन गेल्या. आता तिथं क्रॉप पण येत नाहीत, प्लांट पण ग्रो होत नाहीत. म्हणजे इनॲप्रोप्रिएट लँड यूज झाला. फॉरेस्ट कट करायचं, तिथं अर्बनायझेशन करायचं, रोड्स बांधायचे, बिल्डिंग्स बांधायच्या, इनॲप्रोप्रिएट यूज. बरोबर. रॉंग फार्मिंग टेक्निक्स यूज करायची. ओव्हर कल्टिवेशन, एकाच ठिकाणी ऊस वर्षोनवर्ष, त्या क्रॉप कुठलं तर फक्त शुगर केन, त्याच्यामुळं तिथली सॉईल खराब झाली. ओव्हर ग्रेझिंग, त्याच्यामुळं सॉईल इरोजनचं प्रमाण वाढलं. त्याच्यानंतर इनॲप्रोप्रिएट डिस्पोजल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट्स अँड पोल्युटंट्स बोथ फ्रॉम हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रीज. हाऊसहोल्ड आणि इंडस्ट्रीजमधनं जे काही पोल्युटंट्स तयार होतात, वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होतात, ते कसेही कुठेही टाकून द्यायचे, त्याच्यावर ट्रीटमेंट करायची नाही, काही नाही. घाण पाणी सगळं सिटीचं गोळा करायचं, फॅक्टरीचं घाण पाणी गोळा करायचं, वेस्ट वॉटर, आणि ते द्यायचं नदीत सोडून किंवा टँकमध्ये किंवा रिव्हरमध्ये किंवा वेलमध्ये. तिथलं सगळं पाणी घाण करून टाकायचं. रॅपिडली इन्क्रीजिंग पॉप्युलेशन पुट्स प्रेशर ऑन नॅचरल रिसोर्सेस. जो एक्सप्लोजन झालेलं आहे पॉप्युलेशनचं, नंबर ऑफ ह्युमन बिईंग जे वाढायला लागलेले आहेत, पीपलचं नंबर वाढायला लागलेलं आहे, ह्याच्यामुळं काय व्हायला लागलं आहे, नॅचरल रिसोर्सवरती प्रेशर यायला लागलेलं आहे. बघा, रोज गाड्या नवीन तयार होत आहेत, रोज नवीन गाडीला पेट्रोल आणि डिझेल लागते. त्यामुळे जे काही पेट्रोल डिझेल आज नेचरमध्ये, नॅचरल रिसोर्समध्ये अवेलेबल आहे, ते आता हळूहळू फास्ट कमी व्हायला लागले. म्हणजे त्याच्यावरती प्रेशर येत आहेत. कारण प्रत्येक ह्युमन बिईंग हा शेवटी ॲनिमल आहे, त्याच्या स्वतःच्या काही नीड्स आहेत. त्या नीड्ससाठी त्याला शेवटी नॅचरल रिसोर्सवरतीच अवलंबून राहावं लागतं. बघा, तुम्ही फूड तयार करू शकता का, प्लांट्स नसतील तर? नाही करू शकत. एअर आपण तयार करू शकतो का? नाही करू शकत. वॉटर आपण तयार करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे ह्या 3 गोष्टी तरी आपल्याला जपूनच ठेवल्या पाहिजे जर आपल्याला पृथ्वीवरती लॉंग लाईफ हवा असेल तर. त्याच्यानंतर रॅपिड अँड अनप्लॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट. आता कराडचंच आपण जर उदाहरण घेतलं तर कसंही सगळीकडे ते ग्रो व्हायला लागलेलं आहे, त्याला लिमिटच नाही राहिलेलं, कुठं त्याला बाउंड्रीजच नाही आहेत. आता इतकं व्हास्ट ते होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं सुद्धा काय व्हायला लागलेलं आहे, नॅचरल रिसोर्सेस किंवा आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते डिप्लीट व्हायला लागलेलं आहे. इन्क्रीज द ट्रान्सपोर्ट नेटवर्क्स हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट, डिस्टर्बिंग सेन्सिटिव्ह इकोसिस्टम्स लाईक मराईन इकोसिस्टम. ट्रान्सपोर्ट नेटवर्क प्रचंड वाढायला लागलं, रोड्स तयार केली, त्यासाठी लँड ॲक्वायर केली. सीजमध्ये किंवा ओशन्समध्ये शिप्स सेल होतात, त्यांचं ऑइल आहे, त्यांचं पोल्युशन आहे, ते तिथं गेल्यामुळं पाण्यातल्या तिथल्या इकोसिस्टीम ज्या होत्या त्या खराब व्हायला लागल्या. सी शोरच्या कडेला आपण हार्बर्स किंवा बंदरं बांधली, त्याच्यामुळं तिथल्या इकोसिस्टीम खराब व्हायला लागल्या. एरोप्लेनच्या आवाजामुळे पक्ष्यांची संख्या कमी व्हायला लागली.
ट्रान्सपोर्टचा सुद्धा वाईट परिणाम एन्व्हायरमेंटवरती होतो. रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन अँड इन्क्रीज द नंबर ऑफ व्हेकल्स रिझल्टेड इन ग्लोबल वॉर्मिंग. हा इश्यू तर तुम्हाला माहितीच आहे. कार्बन डायऑक्साईड इमिशन आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढत चाललेलं आहे, ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर वाढतं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे, पोलर आईसकॅप्स वितळायला लागलेले आहे, तिथला स्नो जो आहे तो हळूहळू मेल्ट व्हायला लागला आहे, ते पाणी सीजमध्ये येतं आहे, सीजची लेवल वाढायला लागलेली आहे. इन्क्रीज इन द लेवल ऑफ मॅनमेड ग्रीनहाऊस गॅसेस मेक्स द सरफेस वॉर्मर. जे आपण ग्रीनहाऊस गॅसेस, कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे गॅसेस आहेत, ग्रीनहाऊस म्हणजे काय, जे हीट ॲब्झॉर्ब करून घेतात ते, त्यांचं पर्सेंटेज वाढायला लागल्यामुळं टोटल सरफेसचं, अर्थच्या सरफेसचं टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट काय झाला, राईज इन सी लेवल, डिक्रीजिंग स्नो कव्हर, एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स. म्हणजे त्याचे सगळे आता बॅड इफेक्ट्स आपल्याला दिसायला लागले. आपण आता हे अनुभवतोय. एक वर्षी पाऊस भरपूर होतो, महापूर येतो, दुसऱ्या वर्षी पाऊस नाही. एका ठिकाणी पाऊस भरपूर पडतो, म्हणजे लांब कशाला, कोल्हापूरमध्ये पाऊस भरपूर होतो, कराडमध्ये पाऊस नसतो. कराडमध्ये भरपूर झाला तर पुण्यात होत नाही. म्हणजे हे कशामुळं व्हायला लागलेलं आहे, तर ह्याला कारण आहे हा इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल इम्बॅलन्स जो आपण तयार केलेला आहे. कुणी केलं, हे आपण केलेलं आहे. आपल्या ग्रीडसाठी आपण हे नेचरकडनं फक्त ऑब्लिटरली घेत राहिलेलो आहे, ओव्हर एक्सप्लॉइट करत राहिलेलो आहे, आणि त्याचे इफेक्ट आता आपल्याला ह्या प्रकारे दिसायला लागलेले आहेत. मुलांनो, आता खरी वेळ आहे आपल्या एन्व्हायरमेंटची काळजी घ्यायची. कारण ह्याच स्पीडनी जर आपण एन्व्हायरमेंट डिग्रेड करत राहिलो, अर्थ डिग्रेड करत राहिलो, तर डे विल कम, जसे इतर प्लॅनेट्स आहेत तसा अर्थ हा सुद्धा फक्त प्लॅनेट राहील, त्याच्यावरती लाईफ शिल्लक राहणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट आवर एन्व्हायरमेंट. आपणही त्याचे पार्ट आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण नॅचरल रिसोर्सेसवर डिपेंड आहोत, त्यामुळं नॅचरल रिसोर्सेस आपणही व्यवस्थित वापरले पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी आपण 6th स्टँडर्डमध्ये पण काही गोष्टींवरती आपण डिस्कस केलेलं आहे. हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. हा चॅप्टर नीट स्टडी करा, दोन्ही पार्ट व्यवस्थित बघा. बाकीचं सगळं मटेरियल आपल्या वेब पोर्टलवरती आणि ॲपवरती आहेच आहे, ते व्यवस्थित सॉल्व करा. चॅप्टर ह्याच्यातल्या काही ज्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या समजून घ्या. सो हिअर एंड्स द चॅप्टर आवर एन्व्हायरमेंट. थँक्यू.